संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय। अतिशय महत्त्वाची अपडेट, संभाजी ब्रिगेड या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय असा आरोप करण्यात आलाय। यामुळे शिवधर्म फाउंडेशन संतप्त झाल्याचं पाहायला मिळालंय। अक्कलकोटमध्ये एका नागरी सत्कार समारंभात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी त्यांना काळं देखील फासण्यात आलंय आणि काळं फासून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। स्वामी समर्थांबाबत अपशब्द आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडवर करण्यात आलाय। संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही असा इशाराही देण्यात आला। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विश्वभूषण, आपण पाहतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा उचलून धरला जातोय। अनेक संघटना संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध करतायत। आज नेमकं काय घडलेलं आहे आणि यानंतर प्रवीण काळे यांची काय प्रतिक्रिया आहे? प्राची, नक्कीच आपण बघू शकताय की आज अक्कलकोट मध्ये नागरी सत्कार जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता। फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सकाल मराठा समाजाकडनं हा जो सत्कार आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आलेले होते। मात्र कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन कडनं त्यांना काळं फासण्यात आलं। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर त्यांना पूर्णतः त्या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे। हाणामारी सुद्धा केल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। खरं तर शिवधर्म फाउंडेशनचा असा आरोप आहे की संभाजी ब्रिगेड या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलाय। त्या संघटनेचं नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं ठेवलं पाहिजे। त्यासोबतच संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून स्वामी समर्थांचा सुद्धा त्या ठिकाणी अनुल्लेख केला गेला असा सुद्धा आरोप त्या ठिकाणी केला गेला। आपण आज सध्या जर बघितलं तर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना अक्कलकोट पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड हे सध्या तरी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला समोर येत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्राची, विश्वभूषण, आपण पाहतो गेल्या अनेक काळापासून अनेक संघटना संभाजी ब्रिगेडच्या या नावाला विरोध करतायत। त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचं एकेरी उल्लेख आम्ही खपवून घेणार नाही। आणि आपण जर ह्या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर प्रवीण गायकवाड हे नंतर हात जोडताना देखील पाहायला मिळाले। म्हणजे कुठेतरी संघटनाचा विरोध त्यांना मान्य आहे का? यानंतर त्यांची भूमिका बदलणार आहे का? आपण जर बघितलं प्राची तर ऑफिशियल रित्या तरी सध्या प्रवीण गायकवाड यांची कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाहीये। दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला ते हात जोडताना दिसून येत आहेत। कदाचित त्यांना तो काळ घालवायचा असू शकतो, मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती आलेली नाहीये। मात्र मागच्या खूप दिवसापासून आपण बघू शकतो वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडनं संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये जो बदल आहे तो केला गेला जावा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला असा नियमित आरोप जो आहे तो संभाजी ब्रिगेडवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळते। प्राची, नक्कीच विश्वभूषण, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। अधिक माहिती या संदर्भातली तुमच्याकडून घ्यायची। आपण या क्षणाचे हे महत्त्वाचे दृश्य पाहतोय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासतानाची ही दृश्य। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।